गेले 20 दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधान परिषद संपली एक महिना आणि 20 दिवसामध्ये आपण बघत असाल की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये ज्या म्हणून चर्चा झाल्या त्या चर्चेच्या वेळेला अनुदान मागण्या असतील, अर्धा चर्चा असेल, 293 चर्चा असतील, मंत्री ज्या पद्धतीने उपस्थित राहत होते त्याच्यावरून सरकार किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. सातत्याने तिकडे उभा असणारा जो कोण वक्ता आहे त्याला सांगायला लागायचं की बाबा गॅलरीमध्ये कोण नाहीये, मंत्री नाही आहेत, त्यामुळे ऍडजॉईन करा. मग 3-4 मंत्री अर्धा पाऊण तासाने जसं काय विधानसभेत उभा असलेल्या त्या आमदारावरती आपण मेहरबानी करतोय अशा पद्धतीने येऊन तिथे बसवते. हे वातावरण हे महाराष्ट्राला शोभा देणार आहे. जसं नाना म्हणाले तसं की आज बिलाच्या बाबतीत आम्ही जो काय सभात्याग केला, जसं जयंतराव म्हणाले, याचं कारण असं होतं की 2-3 बिलं होती. एक सहकारचं बिल होतं आणि एक नगरविकास विभागाचं बिल होतं. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे बिल आज त्यांनी आणलं होतं पूर्वलक्षी प्रभावाने मुंबई महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याचे आणि आयुक्ताला अधिकार देण्याचे. आमचं म्हणणं असं होतं की हे बिल मंजूर करायला पाहिजे होतं, परंतु हे बिल मंजूर करत असताना त्याचा उद्देश जो काय आहे तो सांगणं आवश्यक होतं. कारण माहितीये की मुंबई महानगरपालिकेचं असेसमेंट रिटेबल व्हॅल्यूप्रमाणे लावलं जात होतं. 2010ला शासनाने अधिसूचना काढली आणि कॅपिटल व्हॅल्यूप्रमाणे लावण्याला सांगितलं. 2014च्या पूर्वलक्षी प्रभावापासून 2015ला कॅपिटल व्हॅल्यू इम्प्लिमेंट करण्यासाठी सांगितलं आणि त्यामुळे काही एनजीओज किंवा काही डेव्हलपर्स, काही सोसायट्या त्या कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पूर्वलक्षी प्रभावाने तुम्ही करू शकत नाही, त्यामुळे आयुक्ताला विशेष अधिकार द्यावे म्हणून हे बिल होतं. आमचं म्हणणं एवढंच होतं की ठीक आहे, आयुक्ताला अधिकार देत असताना, सुप्रीम कोर्टाला तुम्ही ओव्हररूल करत असताना आयुक्ताला अधिकार देताय, तर आपण सॉलिसिटर जनरलचं ओपिनियन याच्यामध्ये घेतलंय का हे आम्हाला विचारायचं होतं. साधं सोपं मुंबईकरांच्या हिताचं जे आहे ते विचारण्यासाठी बिल मांडल्यानंतर तिथे असणाऱ्या सदस्यांना बोलण्याचा अधिकार आहे. 1 नाही, 2 नाही, 3 लोक बोलले असते, पण तुम्ही बिल पुकारता, अनुकूल प्रतिकूल म्हणून जबरदस्तीने मंजूर करता. सकाळी हे बिल आणलं तेव्हा आमच्या लोकांनी विरोध केला, आणि तुम्ही आजच आणता आणि आत्ताच मंजूर करताय, तेव्हा मग 4 तासानंतर तिथे संसदीय कार्यमंत्री म्हणाले की नंतर करा. नंतर केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने दाग दपटशा करून करत असाल तर योग्य नाही. आज सहकारच्या बिलाबद्दल देखील जयंत तेच म्हणणं होतं की आमचं मत तरी ऐकून घ्या, या आमचं मत तरी ऐकून घ्या, ते देखील ऐकलं गेलं नाही. दुसरं, आज आपण बघत असाल की कोकणामध्ये आज आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती आहे. आमची अपेक्षा काय होती की आज काहीतरी भरघोस अधिवेशन संपताना या कोकणच्या शेतकऱ्यांना काहीतरी मुख्यमंत्री महोदय घोषणा करतील. घोषणा तर काहीच केली नाही. 15 मे पर्यंत ज्यांचा विमा आहे त्याने तो करावा, ते विम्याचे पैसे त्याला मिळतील, आणि विमा ज्यांनी काढला नाही त्याला आम्ही काहीतरी मदत देऊ. पण आमची तिकडच्या शेतकऱ्यांची जी मूळ मागणी आहे की आंबा उत्पादक शेतकरी यावेळी पूर्णपणे बेचेराक झालाय, त्याला हेक्टरी 5 लाख रुपये द्या, पण त्याच्यावरती सरकारने काही भाष्य केलं नाही. आणि त्यामुळे एक नाही अशा अनेक घटना आहेत की संसदीय कामकाजामध्ये ज्या पद्धतीने सुरू असलेला मिश्किलपणा, मी मिश्किलपणाच म्हणतो, कारण सरकार गांभीर्याने काही घेतच नाहीये. या करोडो रुपये खर्च करून आपण अधिवेशन भरवतो, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार इकडे येतात, पोटतिडकीने ते मांडतात, परंतु जर इकडे सरकारच गंभीर नसेल तर या अधिवेशनाचा उपयोग काय? हे सभागृहात देखील आम्ही बोललोय, आताही बोलतोय. त्यामुळे या अधिवेशनामधून या महाराष्ट्र जनतेला 20 दिवस आमदारांनी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर जनतेच्या हाती काही लागलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आता शेवटच्या दिवशी ही 3 बिलं जी आणली गेली ती जशी घाईने आणली आणि मंजूर करून घेतली, त्या प्रथेला आमचा विरोध होता आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सभात्याग केला आणि बाहेर आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.